हा पापडचा डोंगर माझ्या भावासाठी तळला. तो मला बोलला, दीदी जर तू मला पापड तळून देणार तर मी तुला माझे कुरकुरे देणार. मग काय, चटक लागली तर मी कसं काय सोडू शकते. रोज मी काहीतरी नवीन बनवायचा प्रयत्न करते, पण मला माझे घरवालेच म्हणतात की तू काही नवीन ट्राय नको करत जाऊ. मला तर माझं सर्व मस्तच वाटतं, पण माझे फक्त एकच प्रॉब्लेम आहे, माझी रोटी कधी फुगतच नाही. मी किती पण परफेक्ट ट्राय करू, किती पण एफर्ट्स करू, पण ती कधी सुधरतच नाही. वाटतं रोटी पण माझ्यावर गेलीये. जसं मी शेराने फुगत नाहीये म्हणून ती पण फुगत नाहीये, कारण की तिला बनवणारी मी आहे ना. जेव्हा माझी लास्टची रोटी असते ना, तेव्हा मला असं वाटतं थँक गॉड आजची ड्युटी संपली. डन डना डन डन. आता मला माझी स्टोरी रिस्टार्ट करायची होती, त्यामुळे मला वाटलं मी माझी स्क्रिप्ट पहिलेच लिहून ठेवली असेल, पण मला ती भेटतच नव्हती. म्हणून मी परत स्क्रिप्ट लिहिणं स्टार्ट केलं. तर त्यामध्ये मी हिंदी, गुजराती, मराठी, इंग्लिश सर्व मिक्स करून लिहित होती. एवढी चिडीमिडी करून ठेवली होती की ती माझ्याशिवाय दुसरं कुणाला समजणारच नाही. त्यानंतर सेटअप लावला आणि शूट करणं स्टार्ट केलं. खूप दिवसानंतर बनवत होते म्हणून असं वाटत होतं सगळं विसरून गेली की काय, पर कोई हरकत नाही, हम करते रहेंगे.